हुतात्मा साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाने आता तीव्र रूप धारण करण्याचे संकेत दिले आहेत. चेअरमन वैभव नायकवडी यांच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज 10वा दिवस असून किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात दिवसेंदिवस आक्रमकता वाढताना पाहायला मिळते. आंदोलकांचा संयम आता संपत चालल्याची भावना व्यक्त होत आहे. सायंकाळी झालेल्या सभेत गौरव नायकवडी यांनी चेअरमन यांच्यावरती वेळकाढूपणाचा आरोप करत स्पष्ट इशारा दिला. हे आंदोलन राजकारणासाठी नसून अण्णांच्या विचारांनुसार कारखाना चालवण्यासाठी आहे, असे ते म्हणाले. तसेच आणखी 1-2 दिवस प्रतीक्षा करू, त्यानंतरही निर्णय न झाल्यास चेअरमन यांच्या दारात जाऊन बसण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान किरण नायकवडी यांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले की शांततेत आंदोलन सुरू असले तरी गरज पडल्यास कठोर पावले उचलली जातील. तीव्र आंदोलन आपण म्हणतोय, पण आपण याच्यापेक्षा वेगळं काही करायचं झालं तर अजून संख्या घेऊन बाहेर त्यांच्या ऑफिसमध्ये बसायला लागल, नाहीतर इथं वैभवच्या रूम थोडं बसावं लागल. ते ठरवू आपण काय करायचं ते. हे सगळं आपण चांगलं करण्यासाठीच हे आंदोलन आहे. मुळात हे जवळजवळ त्या 10 दिवसातलं किंवा 15 दिवसातलं आंदोलन नाही. गेले 6 महिने त्या गोष्टींच्या दुरुस्त्या चालू होण्यासाठी चाललेल्या 50 बैठका असतील किंवा बिनकामाच्या चर्चा असतील. सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा देखील त्या माहीत होत्या. इथं नाईक साहेब परवा येऊन गेले, ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या प्रमुख प्रत्येक नेत्यानं त्या ठिकाणी फोन केला, हे चुकीचं चाललंय, ते थांबलं पाहिजे. त्या सगळ्या म्हणजे क्लिअर ह्या सगळ्या गोष्टी आज दुपारी सुद्धा लग्नामध्ये गेल्यानंतर यादव हॉलला त्या ठिकाणी सुद्धा मला भेटले, मला नमस्कार हे झाला. पण माझ्याशी न बोलता मागं वाजे साहेब होते, वाजे साहेबांना सांगितलं की हे थांबलं पाहिजे. तुम्ही बघा, अण्णांच्या कुटुंबामध्ये हुतात्मा संकुलामध्ये असं होणं एकदम चुकीचं आहे. हे सगळी माणसं बोलतात, हुतात्मा संकुलामध्ये असं होणं बरोबर नाही, अण्णांच्या कुटुंबामध्ये असं होणं बरोबर नाही. ते तुम्ही आम्ही सोचलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा दादाने किती सोचलं असेल, मन मारूनच राहिले असतील ना आजपर्यंत. त्यांना ह्याची काडी मात्र सुद्धा फिकीर नाही. आता वस्ताद जर ह्या ठिकाणी येत असते, अण्णा चेअरमनचे चिरंजीव परोळे काका काल ह्या ठिकाणी होते. महादेव अप्पा म्हटले आम्ही तिथे येणार आहे. तात्यांनी ह्या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी उघड सांगितल्या. गावातली प्रत्येक जुनी लोक जिनी हुतात्मा उभा करण्यासाठी कमी जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न केले, ती माणसं तर इथे येऊन बसत असतील. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यांना खरंच लाज वाटायला पाहिजे होती की अशी सगळी लोक येऊन तिथं जर बसत असतील आणि आपला राजीनामा मागत असतील तर परत येऊन माझ्यासाठी शाण्याने दिला असता. पहिल्याच 1-2 दिवसामध्ये आलं असते, म्हणले असते हे काही सगळं माझ्याकडनं चुकीचं झालंय, पण हे आपण सगळे मिळूनच आता दुरुस्त करूया. हे काय तुमच्यासाठी. तुम्हाला आता आठवत असेल, पहिल्यांदा चेअरमन होताना दादांच्या सहित सगळ्यांनी प्रयत्न केले. मला वाटतं पांडुता तेव्हा नको म्हणत होता ना हो तुम्ही. तर सगळ्यांनी ह्यांनी त्यावेळेला प्रयत्न केले. पण त्याच्यानंतरची तुम्ही इलेक्शन बघा, त्याच्यानंतरची 2 इलेक्शन मला सुद्धा आठवत आहे. माझी अजिबात इच्छा नाही, कार्यकर्ते म्हणायला लागले म्हणून मी आहे, माझ्या अजिबात इच्छा नाही. म्हणजे खरंच माझी भावना नसत्या, पण तुम्ही म्हणताय म्हणून मी उभा राहतो. आणि आता असं झालंय की एकटे सोडून सगळे म्हणायला लागले राजीनामा द्या, तर राजीनामा द्यायची इच्छा नाही. म्हणजे तसंच होतंय बघा. उलट डायरेक्टर म्हणतात तुम्ही थांबा. आता डायरेक्टरांचं म्हणणं नाही, रोज संध्याकाळी प्रत्येक डायरेक्टरला फोन करायचा, माझ्याकडे राहतोय का तू बाबा. आता एवढे डायरेक्टर जर तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या समोर येऊन सह्या करत असतील, विरोध दर्शवत असतील, तर एक काय हाताला लागणार आहे का रस्ता जाऊन? अजिबात लागणार नाही ना. त्या गावात समाजात उठायचं आहे डायरेक्टरला. शेवट त्यांच्या गावात त्यांना किंमत आहे की. आता अशी अवस्था झाली, जो चेअरमन बरोबर जाईल तिची वाट लागेल. होय होय, म्हणजे रानावर पण जपतील आणि समाजातलं पण उठेल. लय बेकार झाले. आणि प्रत्येकाला फोन करायचे, माझ्यावर आहे का. आता तुम्हाला सांगतो, गोष्टींचे आमचे 4 प्रमुख आहेत, नागठाणचे आहेत, की येत्यात
जात्यात तिकडं तिथे येऊन बसतात. आज तयार होत्यात, आज काहीतरी सिग्नल आला, तिथं तसं होतंय. तोपर्यंत डायरेक्टरना फोन जातोय, माझ्यावर आहे नव्हता तुम्ही. डायरेक्टर तेव्हा म्हणतात, आता परवा डायरेक्टरांची आमच्या दोन्ही झाली, आता 400 कोटी भरायला तयार आहे की, पण असं नाही म्हणते ती. मी म्हटलं लय भारी झालं काय. नंतर परत तिने सगळ्या टीमला बोलवायचं, मग पैसे कुठे आहेत, माझ्याकडे पैसेच नाही की. परत म्हणायचं तर ठीक आहे मग थांबूया. नंतर ह्या कमिटीने सांगितलं तुमच्यावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही, ना डायरेक्टरांचा राहिलाय, ना घरातल्यांचा राहिलाय, ना ज्या कमिट्या जात्यात त्या कमिटीनं काय केलंय, गावात चर्चा करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना, हे आंदोलन विस्कटायचं कसं ते प्रयत्न असतात.